हॅलो गाईज, तर आज आपण लावणार आहोत क्युबोचा स्मार्ट डॅश कॅम 3K आपल्या कॅरेन्समध्ये. अनबॉक्स करूया. यामध्ये 2 अल्ट्रासॉनिक शीट्स आहेत. याच्यावरती आपण कॅमेरा स्टिक करू शकतो. हा आपला आहे फ्रंट कॅमेरा आणि हा आहे रेअर कॅमेरा. त्यानंतर 2 वायर्स फ्रंट आणि रेअर कॅमेरासाठी. हा एक ॲडॅप्टर आहे आणि वायर टक करण्यासाठी हे छोटंसं टूल आहे. तर कॅमेरा प्लेसिंग करण्याआधी आपण कॅमेरा टेस्ट करून घेऊया. कॅमेरा आपण ॲडॅप्टर थ्रू कनेक्ट केला आहे आणि कॅमेरा स्टार्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता ग्रीन लाईट लागली आहे, त्यामुळे कॅमेरा स्टार्ट झाला आहे. कॅमेरा स्टार्ट झाल्यानंतर आपण त्याला एकदा प्लेस करून त्याची पोझिशन फिक्स करणार आहे आणि एक्झॅक्ट पोझिशन समजल्यानंतर आपण ते मार्क करून फिक्स करून घेणार आहे. कॅमेऱ्याची जागा फिक्स झाल्यानंतर ती जागा आपण प्रॉपर क्लीन करून घेणार आहे कपड्याने आणि ती अल्ट्रासॉनिक शीट चिटकवण्यासाठी क्लीन करणार आहे पूर्ण. वरचं आपण हे पील ऑफ करून स्टिक करणार. अल्ट्रासॉनिक शीट चिटकवताना थोडीशी काळजी घ्यायची, जेणेकरून बबल्स येणार नाही. जर बबल्स आले तर ते समोरून विंडशीटवरती चांगले दिसणार नाही, त्यामुळे केअरफुली चिटकवायचे. माझ्या शीटमध्ये पण 2-3 बबल आले होते, ते मी काढून घेतले. स्टिकिंग टेपवरचं स्टिकिंग काढून आपण कॅमेरा व्यवस्थित प्लेस करून स्टिक करून घेणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी कसा कॅमेरा स्टिक करत आहे. कॅमेऱ्याची प्लेसमेंट झाल्यानंतर आपण वायर लावायला सुरुवात करणार आहे. हा पार्ट समोरच्या बाजूने काढून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता मी हा पार्ट कसा काढत आहे. रबर काढल्यानंतर हा फ्रंट पार्ट काढून घ्यायचा आहे. दिसतंय ना, इथे आपण वायर टक करून घेणार आहे. तुम्ही सोय घ्यायची. त्यानंतर वायर प्रॉपरली अशी फिक्स करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी वायर कशी प्लेस करत आहे. वायर मी इथून टाकून आता फ्रंट स्टोरेज बॉक्समधून काढली आहे. त्याला आपण इथून काढून इथे ॲडॅप्टरला कनेक्ट करणार आहोत. वायर स्टोरेज बॉक्समधून घेऊन इथे टक करायची आहे, जेणेकरून वायर दिसणार नाही. इथे टक करून आपल्या अडॅप्टरपर्यंत वायर घ्यायची. अडॅप्टरला वायर लावून आपण एकदा कॅमेरा टेस्ट करून घेणार आहे. कॅमेरा कनेक्ट झालेला आहे, लाईट चालू झाली आहे. आणि रेकॉर्डिंग स्टार्ट झालेली आहे. कॅमेराचा अँगल पण व्यवस्थित सेट झालेला आहे. फ्रंट कॅमेरा सेटिंग आपलं या प्रकारे झालेलं आहे. हे रबर काढूनच इथून आपण रेअर कॅमेऱ्याची वायर नेणार आहे मागे. करायची याला रेअर कॅमेऱ्यासाठी इथून मी वायर टक करत आणली. इथे तुम्ही वायर बघू शकता. याला आपण नंतर आतमध्ये टक करणार आहे. नंतर इथून खालून अशी घेऊन इथे पण वायर बघू शकता तुम्ही. इथून मी वायर इथून अशी मागे नेली आहे. मागून दाखवतो. ते रबर पॅडिंग काढून घ्यायचं आहे आणि इथून वायर मी बाहेर काढून बघू शकता. इथून मी रेअर डोअरमध्ये वायर टक केली आणि ती विथ द हेल्प ऑफ वायर मी इथून ती या स्लॉटमधनं बाहेर काढली आणि इथे बघू शकता मी तुम्ही रेअर कॅमेरा मी स्टिक केलेला आहे. ती एकदम परफेक्ट पोझिशन आहे रेअर कॅमेऱ्यासाठी आणि कुठेही तुमची वायर विजिबल होत नाही.
कॅमेऱ्याची पोझिशन तुम्ही बघू शकता, एक्झॅक्टली परफेक्ट झालेली. कॅमेरा प्लेसमेंट झाल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवणार आहे क्युबो प्रो ॲप कसं कनेक्ट करायचं आहे आणि त्याचं कनेक्शन करून आपण मोबाईलमध्ये कसं व्हिडिओ आणि ऑडिओ बघू शकतो. आता मी तुम्हाला क्युबो प्रो ॲपमध्ये कनेक्शन करून दाखवतो. क्युबो प्रो आपण ओपन करूया. हा माझा कॅमेरा इथे तुम्ही बघू शकता. त्याला सिलेक्ट करायचं आहे. वायफाय सेटिंगमध्ये जाऊन ओपन वायफाय सेटिंग. तुमच्या क्युबो कॅमेराचा वायफाय कनेक्ट करायचं आहे. क्युबो कॅमेरा कनेक्ट झाल्यानंतर कनेक्शन लोडिंग. आणि आता आपला कॅमेरा कनेक्ट झालेला आहे. इथे बघू शकता तुम्ही फ्रंट कॅमेराचं रेकॉर्डिंग दिसते आपल्याला. फ्रंट कॅमेराचं रेकॉर्डिंग स्टार्ट झालेलं आहे. यामध्ये तुम्ही कॅमेरा स्विच पण करू शकता. हे आपलं रेअर कॅमेराचं रेकॉर्डिंग आहे. ह्यामध्ये तुम्ही क्लिप पण रेकॉर्ड करू शकता, फोटो पण स्नॅप करू शकता, इमेज सेव्ह टू गॅलरी. या प्रकारे आपण क्युबो डॅश कॅम सक्सेसफुली इन्स्टॉल केलेला आहे. बघू शकता तुम्ही वायर बिलकुल पण विजिबल नाही आहे. अशाच व्हिडिओसाठी लाईक अँड शेअर करा आणि कमेंटमध्ये काही क्वेश्चन असतील तर मला विचारा. थँक्यू.